नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीचा धडा दुसरा भारत 1960 नंतरच्या घडामोडी या प्रकरणाचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चरण सिंग आणि राजीव गांधी यांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला. आजच्या व्हिडिओला आपण त्याच्या पुढच्या भागाला सुरुवात करत आहोत आणि त्यामध्ये प्रामुख्याने राजीव गांधींनंतर जे राजीव गांधींनी ज्या बोफोर्स तोफा खरेदी केल्या होत्या आणि त्या बोफोर्स तोफांवरून राजीव गांधींच्या विरोधात एक जनमत निर्माण झालं. कारण बोफोर्स तोफा खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा एक आरोप निवडणुकीदरम्यान राजीव गांधींवर ठेवला गेला आणि त्याचा परिणाम म्हणून पुढच्या निवडणुकीत राजीव गांधींचा पराभव होतो आणि विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान होतात. पण आधी जे मोरारजी देसाई सरकारचं झालं तेच साधारणतः विश्वनाथ प्रताप सिंग यांचंही झालं. जेमतेम 11 महिने ते सरकार चालवू शकले आणि जनता पक्षाकडून ते जे पंतप्रधान झाले होते त्या पक्षाच्या अनेक अंतर्गत ज्याला लाथाळ्या म्हणता येईल किंवा असंतोष म्हणता येईल, त्याचा परिणाम म्हणून 11 महिन्यात हे सरकार कोसळतं. पण त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी. त्यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता की जो मागासवर्गीय समाज आहे, ओबीसी आहे, या ओबीसीसाठी त्यांनी आरक्षण लागू केलं होतं की ज्याला मंडल आयोग असंही म्हटलं जातं. अशा मंडल आयोगाची त्यांनी अंमलबजावणी करायला सुरुवात केली. आणि दुसरा एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला होता की शेतकऱ्यांना सरसकट 10,000 कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांनी बहाल केली. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंदिरा गांधींबद्दल माहिती बघितली होती आणि त्यातला एक छोटासा मुद्दा राहून गेला होता, तो मी या ठिकाणी पूर्ण करतो. विश्वनाथ प्रताप सिंगांबद्दल यापेक्षा वेगळं काही घडलेलं नव्हतं, पण इंदिरा गांधींच्या कालखंडात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली होती. ती 19 जुलै 1969 त्यांनी देशातल्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. राष्ट्रीयकरण केलं म्हणजे काय की त्या सगळ्या बँका एकत्रित केल्या, सरकारमध्ये सामील करून घेतल्या आणि त्या बँकांचं सामीलीकरण केल्यामुळे साहजिकच देशाच्या आर्थिक व्यवस्थेला एक फार मोठी मदत झाली. आणि दुसरा एक महत्त्वाचा निर्णय इंदिरा गांधींनी घेतला होता तो म्हणजे जे स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये अनेक लहान मोठे संस्थानिक होते, या संस्थानिकांना तणखे दिले जात होते. म्हणजे संस्थानिक आपल्या देशात सामील झाल्याबद्दल किंवा त्यांनी त्यांचं राज्य आपल्या देशात सामील करण्यास सामीलनाम्यावर हस्ताक्षर केलं त्याबद्दल त्या संस्थानिकांना भारत सरकार तनखा म्हणजे पगार देत होतं. असेही तनखे इंदिरा गांधींनी थांबवले. त्यामुळे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला एक फार मोठी मदत झाली. आणि याच दरम्यान ईशान्य भारतात उल्फा आंदोलकांनी आंदोलन केलं. पण पुढे राजीव गांधींच्या कारकिर्दीत याच्यावर योग्य असा उपाय शोधण्याचा प्रयत्न झाला. पुढचे जे पंतप्रधान होते त्यांचं नाव आहे चंद्रशेखर. उत्तर प्रदेशामधील बलिया नावाचा जो एक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून ते निवडून येत असत नियमितपणे आणि 1990-91 या कालखंडात ते पंतप्रधान झाले. तेही अतिशय अल्पकाळ होते.
त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. त्या महत्त्वाच्या म्हणजे परकीय कर्जाचा बोजा इतका प्रचंड वाढला त्यांच्या कारकिर्दीमध्ये की आपल्या देशाला, आपल्या सरकारला देश चालवण्यासाठी, सनदी सेवकांचे पगार करण्यासाठी आणि इतर काही महत्त्वाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी आपल्या देशाचं सोनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे किंवा जागतिक बँकेकडे गहाण ठेवावं लागलं होतं. आणि त्यातून जो पैसा मिळाला त्यावर आपण आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था सुरळीत करण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला. पण असं म्हणता येईल की परकीय चलनसाठा संपूर्णपणे संपुष्टात आला होता. नंतर थोडक्यात असं म्हणता येईल, त्यावरून अजून असंही करता येईल की आपल्याला आपल्या घरातलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं बाहेर. म्हणजे असं आपण केव्हा करतो, तर जेव्हा अगदी आपली घराची अवस्था वाईट होते त्यावेळेस आपण घरातल्या वस्तू गहाण ठेवतो. तर असंच आपल्याला आपल्या देशाचं सोनं हे बाहेर गहाण ठेवावं लागलं जागतिक बँकेकडे. आणि त्यातून जो पैसा मिळाला त्यावर आपण आपला देश चालवायला सुरुवात केली होती. इतकी हालाखीची स्थिती चंद्रशेखर यांच्या कारकिर्दीत झाली होती. राष्ट्रीय उत्पन्न घटले होते. कोणत्याही प्रकारची परकीय मदत आपल्याला मिळत नव्हती. नंतर परकीय चलनातील ठेवी अनिवासी भारतीय जे होते त्यांनी सुद्धा काढून घेतल्या होत्या आणि एकूणच देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट झाली होती असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढचे पंतप्रधान होते, त्यांचे नाव आहे PV नरसिंहराव. कारण चंद्रशेखर यांच्या कारकिर्दीनंतर अत्यंत थोडा कालखंड हे पंतप्रधान असतात आणि त्यानंतर लगेच निवडणुका होतात आणि निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरभरून यश मिळतं. पण याच दरम्यान राजीव गांधींची सुद्धा हत्या झालेली असते आणि त्यामुळे मग काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते PV नरसिंहराव हे पंतप्रधान होतात आणि 1991 ते 96 अशा 5 वर्षाच्या कालखंडात ते पंतप्रधान असतात आणि अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडतात असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारची गती दिली आणि भारताची वाटचाल प्रगतीकडे व्हायला लागली असा त्यांचा कालखंड आहे. त्यांनी आर्थिक उदारीकरणाचा स्वीकार केला, म्हणजेच आपण या कालखंडात जागतिकीकरणाचा स्वीकार केला. 1991 हे वर्ष भारतासाठी त्याही दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. त्यावेळीचे जे अर्थमंत्री होते ते मनमोहन सिंग होते आणि मनमोहन सिंगांनी उदारीकरणाचा स्वीकार केला, जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या आणि त्यामुळे साहजिकच देशात आर्थिक किंवा पैसा आला आणि त्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली. जागतिकीकरणाच्या या धोरणामुळे साहजिकच जी आपली जागतिक पत आहे ही रसातळाला जाण्यापासून आपण थांबलो किंवा ते थांबवू शकलो. अजून एक महत्त्वाची गोष्ट यांच्या कालखंडात घडली होती ते म्हणजे राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिदचा प्रश्न हा उग्र झाला होता. खऱ्या अर्थाने या प्रश्नाला सुरुवात विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असतानाच झाली होती. त्यावेळेस सत्ताधारी पक्षामधील एक घटक पक्ष होता भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे त्यावेळीचे नेते होते लालकृष्ण अडवाणी. यांनी रथयात्रा काढली होती आणि ती रथयात्रा अयोध्येपर्यंत होती आणि या सगळ्या घडामोडीचा पुढचा जो उग्र परिणाम आहे असं म्हणू शकतो आपण, तो PV नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत विकोपाला गेला. पण अतिशय शांतपणे यांनी अयोध्येचं प्रकरण हाताळलं आणि राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिदचा प्रश्न सोडवला असं म्हणता येणार नाही.
पण त्यात वाढ होणार नाही याची काळजी घेतली. तर असे नरसिंहराव. त्यानंतर पुढचे पंतप्रधान होते HD देवेगौडा. हे साधारणतः अतिशय अल्पकाळ म्हणजेच 10 महिने पंतप्रधान होते. त्यानंतर पुढचे पंतप्रधान आहेत इंदर कुमार गुजराल. तर हेही 11 महिने पंतप्रधान होते आणि पुन्हा निवडणुका होतात आणि निवडणुकानंतर अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होतात. हे भारतीय जनता पक्षाचे नेते असतात आणि 1998 ते 2004 या कालखंडात हे पंतप्रधान असतात देशाचे. आणि यांच्या कारकिर्दीत सुद्धा भारताने अनेक चांगल्या योजना राबवल्या असं म्हणू शकतो आपण. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1998ला भारताने दुसऱ्यांदा अणुचाचणी केली. राजस्थानामधील पोखरण नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये आपण अणुचाचण्या केल्या आणि पुन्हा एकदा आपण जगाला दाखवून दिलं की आम्ही अण्वस्त्रधारी आहोत. याच दरम्यान 1999ला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिलवरून युद्ध झालेलं आहे. कारगिलमध्ये अनैसर्गिकरित्या पाकिस्तानी घुसखोरांनी आक्रमण केलं होतं आणि मग हे आक्रमण परतावून लावण्यात अटल बिहारी वाजपेयी यशस्वी झाले. म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण त्याचा बिमोड केला आणि भारताला ते एक फार मोठं यश त्यांच्या कारकिर्दीत मिळाल्याचं आपल्या लक्षात येतं. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था या कालखंडात खूप चांगल्या स्तरावर होती असं आपण म्हणू शकतो. किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपण आपल्या अर्थव्यवस्थेची जी काही उद्दिष्टे ठरवली होती त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो असंही म्हणता येईल. एकूण काय उद्दिष्ट होती ती आपण थोडक्यात बघूया. त्यातलं पहिलं उद्दिष्ट होतं अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, दुसरं आहे आर्थिक स्वावलंबन, तिसरं आहे सामाजिक न्याय, चौथं आहे समाजवादी समाजरचना. अशा एकूण माध्यमातून आपण आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला. पंचवार्षिक योजनांनी याला फार मोठी मदत केली. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, पुढची आपल्याला महत्त्वाची संकल्पना समजून घ्यायची आहे आणि त्या संकल्पनेचं नाव आहे समाजवादी समाजरचना. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तित्वावर साम्यवादाचा किंवा समाजवादी व्यवस्थेचा फार मोठा प्रभाव होता. पण आपण भांडवलवादी सुद्धा होतो, त्यामुळे आपण दोघांचा सुवर्णमध्य साधत मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि त्यामुळेच शासनातील काही उद्योग हे खाजगी मालकीचे, काही उद्योग हे सरकारी मालकीचे आणि काही उद्योग ही समाजाच्या मालकीचे. असे विविध प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये विविधता होती आणि त्यामुळे आपण त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. पण समाजवाद म्हणजे काय नेमकं? तर समाजाची उत्पादनाची जी साधनं आहेत किंवा संपत्ती आहे ही ठराविक एका वर्गाच्या हातात न राहता ती समाजामध्ये सगळ्यांमध्ये सारख्या प्रमाणात वाटली जावी, या दृष्टीने आपण समाजवादाचा विचार केला आणि एकूण भारताने लोकशाही समाजवाद स्वीकारला असं आपण म्हणू शकतो. त्या माध्यमातून आपण लोकशाही समाजवादात न्याय, समता, सहकार्य आदी मूल्यांवर भर दिलेला दिसून येतो. पुढे एकूणच पंचवार्षिक योजना आणि 1991ला आपण स्वीकारलेलं जागतिकीकरण, त्याला दुसरा एक खूप सुंदर शब्द आहे ते म्हणजे आर्थिक उदारीकरण. आणि आर्थिक उदारीकरणाने नेमकं काय झालं हे आपण समजून घेतलेलं आहे की जागतिकदृष्ट्या आपली जी पत आहे ती स्थिर होण्यात किंवा चांगली होण्यात नक्की मदत झाली आहे. एकूणच या उदारीकरणाचे परिणामसुद्धा आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये अर्थव्यवस्था भरभराटीला आली, परकीय गुंतवणूक वाढली, वैज्ञानिक क्षेत्रात प्रगतीमुळे अर्थव्यवस्था सुधारण्यात मदत झाली आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. या सगळ्या गोष्टी बघत असताना सुद्धा पाठामध्ये काही अनेक शब्द येऊन गेलेत. त्या शब्दांची स्वतःची एक अशी
माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यातला एक शब्द आहे तो म्हणजे हरित क्रांती. 1965च्या कालखंडात आपण हरित क्रांतीला सुरुवात केली. भारतातील हरित क्रांतीचे प्रणेते होते डॉक्टर MS स्वामीनाथन. यांना हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. आणि नव्या शास्त्रीय तंत्राचा आधार घेत अन्नधान्याचं उत्पादन कशा प्रकारे वाढवता येईल आणि आपण अन्नधान्यदृष्ट्या उत्पादनाच्या दृष्टीने कसे सक्षम आपल्याला अन्नधान्य आयात करण्याची गरज पडणार नाही याची काळजी या हरित क्रांतीने घेतली आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पादन यामुळे होण्यात मदत झाली. पुढची अजून एक क्रांती याच कालखंडात घडून आली आणि त्या क्रांतीचं नाव आहे धवल क्रांती. धवल म्हणजे पांढरा रंग, म्हणजेच दुधाच्या क्षेत्रात झालेली क्रांती आहे. आणि याचे प्रणेते होते डॉक्टर वर्गीस कुरियन. गुजरातमधील खेडा या ठिकाणी, या जिल्ह्यातील आणंद नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी केलेला हा प्रयोग आहे. म्हणजे सध्या आपण जी अमूल कंपनी म्हणतो त्याची स्थापना जवळजवळ त्यांनी त्या ठिकाणी केली होती. आणि ही शासकीय कंपनी म्हणजे शासनाच्या माध्यमातून त्यांनी ही चालवली. ते सुद्धा एक सरकारी कर्मचारीच होते आणि त्या माध्यमातून त्यांनी एक सहकारी क्षेत्रात एक वेगळ्या प्रकारचा नाविन्यपूर्ण जनसहकारातून एक असा उपक्रम राबवला आणि त्यामुळे डॉक्टर वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे प्रणेते असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, अजून एका शब्दाबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे, ती म्हणजे अणुशक्ती. आपण अणुशक्तीबद्दल पाठाचा अभ्यास करताना बघितलं की आपण 1974 आणि 1998 या कालखंडात अणुचाचण्या केल्या. पण भारतीय अणुशक्तीच्या कार्यक्रमाचा पाया डॉक्टर होमी भाभा यांनी बांधला, त्यांनीच केला. अर्थात अणुशक्तीचा उपयोग आपण विनाशासाठी अजिबात केलेला नाही. अणुशक्तीचा वापर आपण वीज निर्मिती, औषधे, संरक्षण आणि संशोधन यासारख्या शांततेच्या कारणासाठी केल्याचं लक्षात येतं. नंतर चौथी एक संकल्पना आपल्याला बघायची ती म्हणजे अवकाश. 1975ला भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला आणि यशस्वीपणे अवकाश कार्यक्रम योजना आखून भारताने त्यानंतर मात्र अनेक उपग्रह अवकाशात सोडले. अवकाश उपक्रमांच्या माध्यमातून आपण सॅटेलाईट नियंत्रण करणं आपल्याला सोपं झालं आणि आज आपण घरात बसून विविध चॅनल्स बघू शकतो. याचं मोठ्या प्रमाणात श्रेय या अवकाश क्षेत्रातील संशोधनाला जातं. पुढे सामाजिक क्षेत्रातील काही बदलांबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. त्यामध्ये महिलांसंदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे बदल झालेत. त्यामध्ये महिला, बालके आणि वंचितांच्या घटकासाठी भारत सरकारने विविध योजना राबवल्या. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बालकल्याण विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना समाजात न्याय मिळावा म्हणून हुंडा प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा अशा प्रकारचे कायदे केले. संविधान दुरुस्ती करून अनेक स्थानिक शासन संस्थांमध्ये सुद्धा स्त्रियांना राखीव जागा उपलब्ध करून दिल्या. घटनेच्या 73व्या व 74व्या कलमांनुसार स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांना 50% राखीव जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात महिलांना सुद्धा चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केला आहे. घटनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांचं हितही या माध्यमातून जोपासण्याचा प्रयत्न केला. मागासवर्गीयांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना केली होती. त्यानंतर अजून एक आयोग नेमला होता, त्यांचं नाव होतं मंडल आयोग आणि BP मंडल हे त्या आयोगाचे अध्यक्ष होते. आणि शेवटी असं ठरलं की मागासवर्गीयांना समाजामध्ये सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी दलित अत्याचार विरोधी असा कायदा केला गेला आणि त्या कायद्याला म्हणतात ॲट्रॉसिटी ॲक्ट. यामुळे दलित किंवा मागासवर्गीय समाजामध्ये सन्मानाने फिरण्यास मदत झालेली आपल्या लक्षात येते. त्यानंतर अनेक जागतिक संघटनांमध्ये सुद्धा भारताचा अत्यंत
मोलाचा असा सहभाग या कालखंडात असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यामध्ये G8, G20 आणि ब्रिक्स अशा आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सुद्धा भारताचा सहभाग होता. त्यामध्ये ब्रिक्स ही जी संघटना आहे ती ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका हे देश त्यात होते. तर G20मध्ये ही एक विकसित राष्ट्रांची संघटना आहे आणि त्या संघटनेत सुद्धा भारत सहभागी होता. साधारणतः जागतिक आर्थिक स्थैर्य निर्माण करणे आणि सभासद राष्ट्रांच्या शाश्वत विकास वृद्धीवर भर देणे, आर्थिक विकासाच्या सोबत सुसूत्रीकरण करण्यासाठी कमीत कमी धोके उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांना प्रतिबंध करणे, कमीत कमी धोके पत्करून आपण आर्थिक सुसूत्रीकरण करण्यावर भर देणे आणि त्या माध्यमातून सर्वांचा विकास साधण्याचा प्रयत्न ही संघटना करते. थोडक्यात आर्थिक व्यवस्थेचं आधुनिकीकरण G20च्या माध्यमातून केल्याचं आपल्या लक्षात येतं. ही जागतिक संघटना त्यावर काम करत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या पाठामध्ये आपण 1960 म्हणजे असं म्हणता येईल 1947 पासून तर 2002 किंवा 2004 पर्यंतच्या एकूण कालखंडामध्ये भारताने विविध क्षेत्रात सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा आंतरराष्ट्रीय किंवा राजकीय क्षेत्रात कशा प्रकारे दैदिप्यमान अशी कामगिरी केली त्याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सगळ्यांनी हा माझा व्हिडिओ ऐकला, बघितला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.